करतो सर. आदेश अलख निरंजन. आज आपण पाहू शकता की दसनावल ते नागलवाडी, ह्या नागलवाडी एमपीतलं मुख्य ठाण म्हणून मानलं जातं ते म्हणजे भिलडदेव बाबा. भिलडदेव बाबा हे कोण आहेत तर शिव आणि पार्वती यांचे मानसपुत्र आहेत. त्यांचे देखील हे पुत्र आहेत आणि हे नागाचा अवतार आहेत. ह्याला पूर्ण मध्य प्रदेश या भागातील सर्व लोक ह्या नागदेवतेचं पूजन करण्यासाठी येतात. आणि नुसत्या जर बघितलं गेलं तर दशनावल आणि खरगोन जिल्ह्यात 3,500 मंदिरं ही नागांची आहेत. आज जर बघितलं गेलं तर हे त्यातील एक प्रमुख कुंड आहे. हे आपण बघू शकता की हे पाणी आज ह्या भागात पाणी नाही तरी सुद्धा ह्या भागातून तिथून एक झरा वाहत आहे. आणि हा झरा जो आहे तो ह्या पद्मावती देवीचा आहे. आणि पद्मावती देवी जर बघायचं झालं तर नवनाथ ग्रंथात 36 आणि 37 अध्यायात वटसिद्ध नागनाथाची आई पद्मिनी ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे की तक्षक नागकन्या पद्मिनी. आज बघू शकता की दशनावल ते नागलवाडी इथं 70 किलोमीटरचं अंतर आहे. हे बघू शकता की हे पद्मावती देवीचं हे एक पाण्याचा एक कुंड आहे. आणि हेच कुंड आपण महाराष्ट्रात देखील बघू शकता की महाराष्ट्रात देखील पद्मावती देवीची विविध ठिकाणं आहेत. ही वटसिद्ध नागनाथ यांचीच आई आहे असं माझं म्हणणं आहे. चला आदेश अलख निरंजन. श्री गुरुदेव. ओम आई पद्मिनी देवीच्या नावानं चांग भले.